नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे वृषभ राशींच्या व्यक्तींना डिसेंबर 2024 या महिन्यासाठी मी आता मार्गदर्शन करणार आहे. हा महिना वृषभ राशींच्या व्यक्तींना अगदी भरभराटीचा महिना असं म्हणता येईल. म्हणजे तुम्ही मनात आणायची आणि ती गोष्ट घडायची इतका अनुकूल कालावधी या महिन्यात तुम्हाला दिसून येतो. फक्त तुमचे विचार योग्य दिशेला असले पाहिजेत ही मात्र त्याची ते कट आहे. विघातक विचार करू नये ते मात्र सहसा शक्य होणार नाही. चांगले विचार ठेवा, त्याबद्दल ते इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न करा. तुम्ही जे ठरवाल त्याप्रमाणे होईल असा अनुकूल कालावधी या महिन्यात तुम्हाला दिसून येतो आहे. प्रकृतीच्या बाबतीत सुद्धा केवळ उष्णता वाढणे या व्यतिरिक्त अन्य काही विकार मला दिसत नाही आहे. तर एखाद्या गोष्टीबद्दल राग आला किंवा एखाद्या गोष्टी मनाला पटली नाही तर त्याच्यामधून जो राग येतो आणि तो व्यक्त होतो, त्या व्यक्त होणाऱ्या रागातून काहीतरी तुम्हाला उष्णतेचा त्रास होऊ शकतो किंवा अन्य काही आजार पण नाही म्हणत मी, पण काही तात्पुरता त्रास होऊ शकतो इतकंच मला या ठिकाणी दिसतंय. थोडक्यात तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींवरनं अजिबात रागवू नये. रागावलं नाहीत तुम्हाला कोणताही प्रकारचा आजार होण्याची संभावना या महिन्यात दिसत नाही. उद्योगधंद्याच्या बाबतीत म्हणाल तर नवीन प्रयत्न नोकरीसाठी जे करणारे लोक आहेत, एका नोकरीतून दुसऱ्या ठिकाणी बदल हवा असेल किंवा त्या ठिकाणी बदल ते बघत असतील तर हा महिना त्यांच्यासाठी अतिशय चांगला आहे. ज्या गोष्टी काही वर्ष घडल्या नाहीत त्या आता घडण्याचा योग दिसून येतो. त्यांच्या प्रयत्नाला त्यांनी सुरुवात करावी की जेणेकरून पुढच्या 2 ते 3 महिन्यात तुमच्या हातात नवीन काहीतरी प्रपोजल किंवा नवीन नोकरीचे कागद तुमच्या हातात पडतील. नोकरीत बदल घडवणे, त्यामध्ये आपल्याला आवश्यक किंवा अपेक्षित असलेली जी हाईक आहे ती हाईक मिळणे, पैसे वाढवून मिळणे, या गोष्टी सगळ्या या महिन्यात दिसून येतात. तर यासाठी प्रयत्न तुम्ही जर सुरू करत असाल तर अवश्य करावेत किंवा करत नसाल तर आता सुरू करावेत. ज्या धंदे करणारे व्यक्ती आहेत, ज्यांचे उद्योगधंदे आहेत, स्वतःचे लघुउद्योग वगैरे असे जे करणारे लोक आहेत, त्यांना नवीन संधी प्राप्त होतील आणि त्या नवीन संधीमध्ये अनेक गुप्त अशा प्रकारचे काही आणखीन संधी दडलेल्या असतील. पण जोपर्यंत तुम्ही एखादी संधी घेतच नाही तोपर्यंत तुम्हाला पुढच्या संधी काय आहेत ते कळणार नाही. म्हणून प्रत्येक संधी तुम्ही टच करा, त्यामध्ये तुम्ही त्याला काय नेमकं अपेक्षित आहे, काय आवश्यक आहे ते बघा आणि त्या संधीचा फायदा करून त्याचं सोनं करा. असा हा महिना मला या दिसून येतो. वृषभ राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यात आपल्या मित्रमंडळींची, भावंडांची आणि कुटुंबियांची साथ तुम्हाला भरभरून मिळणार आहे. म्हणजे तुम्ही केवळ अपेक्षा बोलावी किंवा त्यांच्याकडे काही मागणं करावं आणि त्या अपेक्षापूर्ती त्यांच्याकडून केल्या जातील. अगदी तुमचे जवळचे जे मित्र आहेत, अगदी जवळचे नातेवाईक जे आहे ते तुमचा शब्द पडू देणार नाहीत असा हा महिना दिसून येतो. तर त्याचा आपण योग्य फायदा घ्यावा इतकंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो. कुटुंबासहित, आपल्या मुलाबाळांसहित कुठे जर बाहेर जायचा योग आला, ट्रिप किंवा अन्य काही कारणाने सहलबना किंवा अन्य कुठेही जाण्याचा योग आला तर तो अवश्य आपल्या कुटुंबियांसमवेत तुम्ही तो वेळ द्या. 2 दिवस 4 दिवस असे सहलीचे योग मला या ठिकाणी दिसून येत आहेत वृषभ राशींच्या लोकांना आणि ते कुटुंबासहित आहेत. म्हणून तुम्ही कुटुंबाला घेऊनच सहल पूर्ण करा असा विश्वास मला या ठिकाणी वाटतो. वृषभ राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की शिक्षणात जे प्रगती करणारी मुलं आहेत त्यांची प्रगती खूप चांगली होते आहे. स्वतःच्या बुद्धीने आणि स्वतःच्या विचाराने वागणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना कॉन्फिडन्स लेवल या महिन्यात त्यांची खूप वाढेल आणि त्याचा परिणाम त्यांच्यावरही चांगला होईल आणि त्याचाही रिझल्ट अतिशय चांगला येईल असं या ठिकाणी दिसून येत आहे. वृषभ राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यात डोळ्याचे काही विकार तुम्हाला संभवतात. म्हणजे ज्यांना काही विकार आहेत त्यांनी अगदी लहानपणापासून ज्यांना विकार आहेत त्यांनी जास्त काळजी घ्या. त्यामध्ये
काहीतरी रेटिना किंवा अशा भागामध्ये काहीतरी डोळा लाल होणे, आतल्या ज्या रक्तवाहिन्या वगैरे आहेत त्या काहीतरी डॅमेज होणे, अशा काही गोष्टी मला दिसून येत आहेत. तर त्यासंबंधी विशेष काळजी आपण घेणं सक्त आवश्यक आहे. उत्पन्न ह्या महिन्यात तुमचं व्यवस्थित राहणार आहे. तुम्हाला काही शक्यतो कमी पडणारच नाही आहे. आणि जर काही अशी संधी म्हणजे अशी वेळ आली तर तुम्ही ज्याकडे मागणी कराल तिकडून ते तुम्हाला पूर्ण केली जाईल, इतका विश्वास मला या ठिकाणी दिसून येतो. कौटुंबिक बाबतीत म्हणाल तर कुटुंबासाठी मी सांगितल्याप्रमाणे योग्य मोठ्या व्यक्तींचा मानपान तुम्ही जर राखलात तर तुम्हाला त्यांचाही आशीर्वाद चांगला मिळेल असा हा महिना आहे. हे होतं वृषभ राशींच्या व्यक्तींना मार्गदर्शन.